वंदन करू नगद नारायणाच्या चरणी नतमस्तक होऊन आज स्वर्गीय मराठा समाजाची चळवळ अण्णासाहेब पाटलांचा विचार घेऊन ज्यांनी महाराष्ट्रभर चालवली आणि या गोरगरीब मराठ्यांना न्याय देण्याचं काम स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांनी केलं. त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांना विनम्र अभिवादन करतो. व्यासपीठावरील ज्योतिताई मेटे, आशुतोषभैया मेटे आणि व्यासपीठावर आणि जमलेल्या सर्व बांधवांना आणि समोर बसलेल्या मायमावल्यांना आणि मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिवराय. व्यासपीठावर बरेच जणांचे नाव माहीत नाहीत म्हणून तुमची दिलगिरी व्यक्त करतो आणि इतक्यात घ्यायचं म्हणल्यावर तिसरा परत होईल. माननीय मेटे साहेबांचं स्वप्न होतं गोरगरीब लोकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांचंही स्वप्न होतं मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे. स्वर्गीय अण्णासाहेब पाटील, माननीय स्वर्गीय आमदार विनायकरावजी मेटे साहेब यांचं बलिदान या आरक्षणासाठी गेलंय. हा मराठा समाज कधीच नाही विसरणार. अण्णासाहेब जावळे पाटलांचं, वडजे सरांचं आणि याच बरोबर 450 ते 500 मराठ्यांच्या पोरांचं बलिदान या मराठा आरक्षणासाठी गेलंय. हा मराठा समाज कधी विसरणार तर नाहीच, पण आरक्षण घेतल्याशिवाय सोडणार नाही. ही जबाबदारी आपल्या खांद्यावरती. एकही केलेलं बलिदान वाया जाऊ द्यायचं नाही, ही जबाबदारी आपल्या सर्वांच्या खांद्यावरती. यांचे स्वप्न पूर्ण करण्याची जबाबदारी आता समाजाच्या खांद्यावर. आपण नाही हटायचं. कितीही वेळ आली आणि कितीही संकट झेलायचं वेळ आलं तरी एकाही मराठ्यांनी पाठीमागं नाही हटायचं. आता आपले भैया बोलताना बोलले, राजकारणातून 10% लोक मोठे होते, पण 90%चं काय? तेच मी करतोय. 10% सुधारतील, पण 90%चं काय? 100%च मराठा मोठा करायचा, त्याच्यासाठीच बोलावा आणि संघर्ष होला. घराघरातल्या मराठ्यांच्या पोराला आरक्षण मिळालं पाहिजे. हा जातीवाद नाहीये, पण मी काहीच करू शकत नाही. मी जातीवाद केला नाही. या आज स्वर्गीय मेटे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं प्रामाणिकपणानं सांगतो, मी जातीवाद केला नाही आणि कधी करणार सुद्धा नाही. माझ्या समाजाला, माझ्या समाजाच्या लेकराला आरक्षण लागतं, त्या मायबापांना केलेल्या कष्टाचं चीज झालं पाहिजे. स्वप्न घेऊन मी रस्त्यावरती. आमचा हक्काचा असताना तुम्ही जर आम्हाला मिळून देणार नसाल तर जातीवाद कोण करतं हे तुम्हीच शोधा आणि हो द्यायचा का नाही ते तुम्हीच ठरवा. याला मराठा जबाबदार अजिबात नाही. मराठ्यांचं मराठवाड्यातलं आरक्षण जर बघितलं, कारण आरक्षणाचा या ठिकाणी विषय बोलण्याचं कारण असं आहे की आपल्या मेटे साहेबांना स्वतःचं बलिदान या आरक्षणासाठी दिलंय म्हणून हे सांगणं गरजेचं आहे. मराठवाड्यात 1884 पासून आरक्षण होतं. सातारा संस्थान आणि बेळगावच्या गॅजेट मध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण. बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेट मध्ये सुद्धा मराठ्यांना आरक्षण.
ज्या विभागानुसार प्रांत येत होता त्यानुसार रचना केली गेली आणि ज्याच्या त्याच्या व्यवसायाप्रमाणे ज्याला त्याला आरक्षण दिलं गेलं होतं. तुम्हाला आरक्षण दिलं ते 1967 ला दिलं 180 जातील. 89 ला दिलं ते मंडल कमिशननं दिलं. तुमच्या अगोदर आम्ही आरक्षणात आहेत हे तुम्ही का समजून घेणार हा आमचा मूळ प्रश्न. आमच्या नंतर स्वातंत्र्याच्या नंतर तुम्हाला आरक्षण दिलं गेलं. हे नेते ओबीसीचे समजून घ्यायला तयारच नाही. गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांनाच माझी या आज या मेटे साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं सांगणं, तुमच्या अगोदर आम्ही 100-150 वर्षापूर्वी आरक्षणात येत. तुमच्या नेत्याला जरा समजून सांगा, आपण गावखेड्यात गुन्ह्या गोविंदाने नांदतोय, आपल्याला हा आनंद कायम गावखेड्यात ठेवायचा. आमची जमीन असताना त्या सातबाऱ्यावरचं तुमचं नाव खुडा आम्हाला तिथं टाकायचं असं तुमचं म्हणणं आहे. असं नसतं होत. आमच्या 57 लाख नोंदी सापडल्यात त्या तुम्ही देऊ नका म्हणताय. मला जे कोण म्हणतात जातीवाद पसरलाय त्याला माझं एवढंच सांगणं आहे, 57 लाख नोंदी जर मराठ्यांच्या सापडल्यात, उदाहरणार्थ मराठ्यांच्या जमिनीचा सातबारा सापडलाय, तर तुम्ही त्या रद्द करा म्हणताय. म्हणजे जातीवादी कोण? मराठा जातीवादी कसा होऊ शकतो? छत्रपतींचे ते संस्कार या महाराष्ट्रावरती आणि देशावरती नाहीये आणि मराठ्यांवरती तर अजिबातच नाहीत की जातीवाद केला पाहिजे. जातीवाद कसा? आम्ही आंदोलन उभा केलं, तुम्ही आमच्या पुढे आणून उभा करायचं, याला काय म्हणते? आम्ही मराठा क्रांती मोर्चे काढले, तुम्ही प्रति मोर्चे काढले, त्याला काय म्हणते? मी कधीच नाही केला जातीवाद. मी माझ्या समाजाला न्याय मिळावा म्हणून लढतो. आणि अण्णासाहेब पाटील, आमचे स्वर्गीय मेटे साहेब, जावळे पाटलांपासून 350-400 बलिदान गेले समाजाला न्याय मिळावा म्हणून. आणि ती जबाबदारी खांद्यावर पेलून आम्ही आमचा संघर्ष सुरू केलाय. तुम्हाला मिळालंय, आम्ही तुमचं नाही घेत. फक्त सांगताना ओबीसीच्या नेत्यांना नीट सांगितलं पाहिजे, आम्ही तुमचं नाही घेत. आमचं आहे, 150 वर्षापूर्वीच आहे, ते आम्ही मागतो. तुम्हाला नाही कळायचं. ज्या बापानं कष्ट करून पोरग शिकवलं ते 1% नोकलं, त्या बापाच्या डोळ्यात पाणी नाही तर रक्ताचा ओघळ येतो हे तुम्हाला नाही कळायचं. ज्या लेकराचा MBBS साठी 1% नंबर हुकला आणि त्याच्या बापानं ऊस तोडलाय, त्या पोराच्या काय वेदना असतील आणि त्या आई बापाच्या काय वेदना असतील तुम्हाला नाही कळायचं. स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांच्या आणि स्वर्गीय मेटे साहेबांच्या मराठा समाजाविषयी लढ्याच्या काय वेदना होत्या तुम्हाला नाही कळायच्या. तुम्ही प्रत्येक विषयात फक्त राजकारण आणि राजकारणच आणणार. तुमच्या त्या विचाराला आम्ही मराठा काही करू शकत नाही. आम्हाला हे बलिदान वायाला नाही जाऊ देता येणार. एखादा लेकरू जर इंजिनियर होण्यापासून नोकरीला लागण्यापासून जर वंचित राहिलं ना, तर त्या लेकराचे तरफड विचारा, एकदा त्याला विचारू त्याचे काय हाल आहे. लेकर आमचे गळाला फास लावून घ्यायला लागले. या आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या वेदना नाही कळायच्या. तुमच्या लेकराच्या तुम्हाला वेदना कळतात, पण मराठ्यांच्या लेकरात तुम्ही कधीच तुमचं लेकरं म्हणून बघितलं नाही. आम्ही तुमच्या लेकरात आमचे लेकरं बघितले नाही. जातीवाद केला आम्ही. जरा मागचे दिवस आठवून बघा. तुम्हाला आरक्षण मिळालं, तुमची जात तुम्ही मोठी केली, त्यावेळेस आमचं काहीच दुखलं नाही आणि आम्हाला कधी वाईटही नाही वाटलं.
नोकऱ्यात असणाऱ्या तुमच्या लोकांच्या बढत्या झाल्या, आमच्या लोकांच्या नाही झाल्या, तरी आम्हाला नाही वाईट वाटलं. आमचे लेकरं रात्रंदिवस कष्ट करून स्वतःच्या मायबापाचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी रात्रंदिवस अभ्यास करतायत. तुम्ही त्याला जातीयवादाची जोड देऊन अशांतता राज्यात पसरायचं काम नका करू. तुमच्या बरोबर आम्ही कधीच बरोबरी करत नाही. तुम्ही जसं वागताय तसं आम्ही कधीच वागत नाही. पण मात्र आम्ही आमच्या मतावर ठाम आहे. मराठ्यांचं आरक्षण ओबीसी देणार, आम्ही ते घेणारच, याच्यावर आम्ही ठाम आहे. तुम्हाला तुमचा विचार बदलायचा तर बदला, नाही तर बदलू नका, त्याला आम्ही काय करू शकत नाही. आमचं मत आम्ही नाही बदलू शकत, कारण आमच्या मराठ्यांच्या लेकराचं हित त्याच्या आधी. तुम्हाला तुमचे लेकर मोठे करावे वाटले, आम्हालाही आमचे लेकर मोठे करावे वाटते. आम्हालाही वाटलं पाहिजे आमच्या लेकरांच्या डोक्यावरचं दारिद्र्याचं छत गेलं पाहिजे. त्यांच्यावर होणारा अन्याय त्याच्यावरती न्यायाचं छत्र धरलं पाहिजे. आम्हालाही वाटतं आमचा विकास झाला पाहिजे. आम्हालाही आमच्या लेकरालाही काही स्वप्न आहे. तुम्हाला प्रतिष्ठा आहे तशी आम्हालाही प्रतिष्ठा आहे. तुमचे काबाड कष्ट करतात, आमचे काबाड कष्ट करतात, आमचे काय डाके टाकत नाहीये. फक्त जातीवाद झाला म्हणून तुम्ही टोळके गोळा करायला लागला. पुन्हा तेच सांगतो, तुम्ही कितीही टोळके गोळा केले तरी अण्णासाहेब पाटलांपासून मेटे साहेबांपर्यंत आणि 350-400 बलिदान गेले ना, हे वयाला नाही जाऊ देणार. व्हायचं असेल ते होईल, त्याला नाही होणार आमचा. ही ना कोणची चिथावणी ना धमकी आहे, काही नाहीये. हा आमचा हक्क आहे. तुम्ही फक्त तुमच्यात परिवर्तन करा. तुम्ही एकत्र आल्यावर काय नाही, आणि आम्ही एकत्र आलो की जातीवाद. हे कोणचं संविधान आणि कोणचा कायदा चालवताय तुम्ही? घटनेच्या पदावर तुम्ही बसणार. तुम्ही एकत्र आले की शांतता, आणि आम्ही एकत्र आलो आमच्या मागे उभा राहणे तुला दोपटी. ही कुठली भाषा आहे तुम्ही? ही कोणची भाषा आहे? तुम्ही एकत्र आलात, आम्ही आनंदानं बघितलं. तुम्हाला आरक्षण मिळालं, आम्ही आनंदानं बघितलं. एकाही मराठ्याचं निवेदन नाहीये की त्यांना आरक्षण देऊ नका म्हणून. तुमचे निवेदनाचे ढिगलं पडले. तुम्ही झोपाना आदवी मराठ्याला आरक्षण मिळू नये म्हणून तुम्ही पडेल सगळा माल गोळा केला ते येवल्यावाल्याने. आणि मिरत आहे तिकडं अंतरवाली जवळच येते. तेव्हा जातीवाद नाही का? मेटे साहेबांनी जातीवाद केला नाही, स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी केला नाही, अण्णासाहेब जावळे पाटलांनी केला नाही, आणि छत्रपतींच्या काळापासून कोणीच केला नाही. मी तरी का करल? जरा स्वतःच्या छातीवर हात ठेवून प्रामाणिकपणानं सांगा, कुठं जातीवाद केलाय? आमच्या आई बहिणीवरती हल्ला झाला तरी आमच्या माता मावल्या हल्ल्या नाहीत की तिला लेकराला न्याय पाहिजे होता. त्याच्यानंतर महाराष्ट्रात मराठ्यांचे कार्यक्रम सुरू झाले. तुम्ही का सुरू केले? आणि ते पण अंबडमधूनच. तुम्ही स्वतःला कधी विचारलं का आपण पण जातीवाद करतोय म्हणून? आम्ही फक्त एकत्र आलो, तुमची एवढी फजिती झाली. तुम्हाला कोणाला झोपाय ना, त्याला मी तरी काय करू? तुम्ही एकत्र आलो, आम्ही आनंदानं बघितलं. पुढच्या काळातही बघू. तुम्ही एवढं खुश व्हायला पाहिजे होते. आपली जात एक आली, आता मराठ्याची आली, खूप चांगलं झालं. तुम्ही लोक अडवायला लागले हो. तुम्ही आमच्या गोरगरिबांना त्रास द्यायला लागला. मराठा काय चीज असतो ना, मी मागास सांगितलं तो मराठ्याच्या नादी लागू नका, तांगे उलटे पलटे होते. लय अवघड खेळे. ताई मोगा बोलताना बोलल्या, एक साधा माणूस मुंबईला आला, कधी वाटत नव्हतं या पदावरती विधान परिषद विधानसभा गाजवतील, कधी आमदार होतील. ताई, या मराठ्याने जर मनावर घेतलं ना, या राज्यात काहीही होऊ शकतं.
काहीही होऊ शकतं. कारण आपण एकटेच 50-55% कुणी किती वळवळ केली तर काहीच उपयोग नाही. उलट आपलंच या व्यासपीठावरून आव्हान आहे त्यांना. तुम्ही एकत्र आलात, आम्हाला काय वाटलं नाही. आम्ही एकत्र आलो, आनंदाने एकी स्वीकारा. हे मराठे तुम्हाला डोक्यावर घेऊन नसतील, पण आडवं चाललं की कव्हाच गुलाल लागत नसतो. समाधान मान्य करा. तुमची जात एक आली, मराठ्यांच्या सुद्धा एक आली. आपण गुन्ह्या गोविंदाने नांदू. तुम्ही मनगट दाखवायच्या कामाच्या भानगडीत पडू नका. कारण ते मनगट दाखवण्याची भाषा मराठ्यांना शिकवायची गरज नाही. ते जन्मलं कीच सारडत आहे. आणखीन सांगतो की राज्यात शांतता राहिली पाहिजे. आम्हाला शांतताच ठेवायची, पण नेत्याचं ऐकून सत्य मान्य करा. शेवटी सांगतो, सत्य मान्य करा. माझा गाव खेड्यातल्या गोरगरीब मराठ्यांना आणि गाव खेड्यातल्या ओबीसी बांधवांना विनंती आहे, सत्य मान्य करा. मराठ्यांचं आरक्षण हे सरकारी नोंदीनुसार आहे. तुमचे नेते विनाकारण सांगतायत जातीवाद आणि मराठी आपल्यात घुसतायत ही खोटी माहिती देत आहेत. मराठा हा ओबीसी आरक्षणात 1884 पासून. जर मराठ्यांच्या सरकारी नोंदी असतील तर मराठ्यांना आरक्षणात येऊच दिलं पाहिजे. ही सर्वसामान्य ओबीसी बांधवांनी त्यांच्या नेत्याला शिकवलं पाहिजे. तुम्ही जर म्हणताल सापडल्यात नोंदी त्या रद्द करा, तर हे अशक्य आहे. मग याला जातीय तेढ तुम्ही निर्माण करायला तुम्हीच लागला, त्याचा अर्थ असा आहे. आमच्या नोंदी कसं काय रद्द होतील? आम्ही या उदाहरणार्थ या बीड मध्ये नाहीये. 2-3 पिढ्या आमच्या एखाद्या या बीड शहरातल्या माणसाच्या मुंबईला गेल्या किंवा पुण्याला होता आणि त्या आजोबा त्याचा तिथे गेलाय, पण नातवाला माहितच नाही बीड शहरात आपली 1 एकर जमीन आहे. ते रिटायर झाल्याच्या नंतर त्याच्या लक्षात आलं की आपण आता गावाकडे जाऊ आणि त्याचा 1 एकरचा 7-12 त्याला मिळाला. त्याच्या शेजारी एखादा ओबीसी बांधव आहे, छगन भुजबळ सारखा, आणि तो म्हणतोय की तुझं 1 एकर सापडलंय, पण तो ह्या वावरात येऊ नको. कोणाला मान्य इथं बसलेल्याला देतात का सोडून 1 एकर वावर? त्यांचं असं म्हणणं आहे, तुमचं 1 एकर सापडलं तरी पण मग तुमच्या बांधाच्या शेजारी वावर आहे, बैल चरायला ते लागत आहे. म्हणजे तो बैल चरायसाठी आमचे लेकरू कसे मरितो का? आमचं ते हक्काचं आहे, ते आम्ही मिळवणार आहे. तसं मराठ्यांचं आरक्षण हक्काचं आहे. याच्याही पुढचं सांगतो आणि थांबतो. 1967 ज्यावेळेस ओबीसीनं आरक्षण दिलं त्यावेळेस कुणबी आणि मराठा एक आहे. त्याच्यामध्ये 83 क्रमांकाला नोंद आहे. 180 जाती घातल्या, मग तेवढ्याच राहायला पाहिजे होत्या. 450 झाल्याकडून मी ज्यावेळेस ही प्रश्न विचारला गिरीश महाजन साहेबाला, त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ही त्यांची पोट जात म्हणून घातली. आरक्षण तर व्यवसायानुसार दिले. 180 जातीच्या नंतर बाकीच्या जाती घातल्या त्या पोट जाती म्हणून घातल्या. मग आरक्षण जर व्यवसायाच्या आधारावर दिलं तर त्यांना दुसरा प्रश्न विचारला, कुणबी मराठे विदर्भातले हे शेती करतात म्हणून जर त्यांना आरक्षण दिले, माळी समाजाला शेती करतात म्हणून त्यांना आरक्षण दिले, बागवानांना शेती करतात म्हणून दिले, मग ज्या जाती बाकीच्या घातल्यात माळी समाजाच्या त्या शेती करतात म्हणून घातल्या, म्हणजे तत्सम जात आहे म्हणून, म्हणजे तसाच व्यवसाय करते म्हणून. मग मी त्यांना विचारलं ती तसाच काम करतोय, तोच व्यवसाय करतोय म्हणून जर त्यांना आरक्षण दिलंय तर विदर्भातले मराठी शेती करतात, मग मराठवाड्यातले मराठी शेती नाही करत तर काय करते? इकडे काय समुद्र आहे का? इकडे काय वाट घालतो का आम्ही? नाही ते म्हणले ते तसं नसतं, दुसऱ्या बारीन बघून. मला दुसऱ्या बारीन नसतं, आत्ताच असताना तिथून उठायचं. खरं बोललं की आम्हाला पटत नाही जातीवाद म्हणते. आणि मग सगळ्यात मोठा -1 आहे, मी खरं बोलतो, माझ्या पोटात कपट नाही म्हणून यांचं पोट दुखत आहे. मी आहे ते सरळ बोलतो. मग मराठा आणि कुणबी एकच आहे. सुशील कुमार शिंदे साहेबाच्या सरकारनं तोच आधार घेतला
आणि 2004ला मराठा आणि कुणबी एक हे कायदा पारित केला. आमचं म्हणणे 2004च्या कायद्यात सुलभता आणा, अटी शर्ती कमी करा. 83 क्रमांकाला जर कुणबी त्याच्यामध्ये, तर कुणबी किंवा मराठ्यांची पोटजात कुणबी होत नाही का? तुमच्या सगळ्या जाती पोटजाती झाल्या, मग कुणब्यांची पोटजात मराठा होत नाही का? व्यवसाय तर एकच आहे. नाही म्हणले ते तसं नाही जमत. म्हणलं तसं नाही जमत तर मग आम्ही नाही उठत. म्हणून सरसकट आपली मागणी होती की सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या. आजही तिचे बदल तिच्यात काहीच नाही. फक्त त्यांचं म्हणणं होतं सरसकटला त्यांचं लय पोट दुखत आहे, नवीन शब्द आणा. म्हणून जे सांगले त्यांनी आपल्याकडे नवीन शब्दासाठी, म्हणजे हे सगळ्या स्वराच्या अंमलबजावणीला मला उद्या येड्यात काढू शकते. म्हणून माननीय मेटे साहेबांच्या व्यासपीठावरूनच सांगतो, जयंतीच्या निमित्तानं सरकारलाही पुन्हा आठवण करून देतोय. यांनी माझ्याकडे जे सांगले, सचिव अंतर्वालीत आणले, 12-13 मंत्र्यांची फौज आणली, त्यातल्या कोणालाच आरक्षण कळत नव्हतं असले सगळे गोळा करून आणले. अभ्यासक सुद्धा आणले आरक्षणाचे, कायद्याचे अभ्यासक आणले, घटनेचे अभ्यासक आणले, आणि कायदा कसा पारित करावा लागेल सगळ्या सोयऱ्याच्या याच्या बाबत खलबत सुरू झाले. सकाळी 10ला बैठक सुरू झालेली, रात्री 8:30 वाजता संपले अंतर्वाली. म्हणले सगळ्या सोयऱ्या शब्द बसतोय, सरसकटला हे जुळतंय. त्यातला एक मंत्री तरी म्हणला, मला एक नाही कळाला, म्हणला आपण म्हणलं सरसकटांची मागणी सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्या, आणि आपण म्हणलं सरसकट नको दुसरा शब्द आणा. ह्या पट्ट्याने सगळ्या सोयऱ्या शब्द आणला. पण मला याच्यात असं दिसतं हे सरसकटच झालं ना. मी त्यांना त्याच व्यासपीठावर सांगितलं होतं, सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या ही आमच्या प्रमाण असणार. म्हणजे ज्या मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांच्या सगळ्या सोयऱ्याला द्यायची. सगळ्या सोयऱ्या त्यांना समजलं नाही काय. गिरीश महाजन साहेबांनी मला सगळ्या सोयऱ्यांची व्याख्या सांगितली. सगळे सोयरे म्हणजे काय? 2 मिनिटं आहे ना, घेऊ का? सगळे सोयरे म्हणजे काय त्यांनी मला सांगितलं. मला सगळ्या सोयऱ्याला द्यायचं. ते म्हणले हो तुमच्या म्हणण्याप्रमाणेच सगळ्या सोयऱ्या ज्याची नोंद सापडली त्याच्या सगळ्या सोयऱ्याला द्यायचं. मोजायला लागले कांड्यावर असं सगळ्या सोयऱ्यामध्ये चुलता, पुतण्या, आजा, आजोबा. म्हणलं तुमच्यात सगळे सोयरे केव्हापासून झाले? चुलता पुतण्या संग लग्न करतात का? आमच्यात नाही भाऊ करीत म्हणलं, कारण ते सगळे सोयरे होऊ शकत नाहीत ना. म्हणलं सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात पिढ्यानं पार परंपरेनुसार घनगुप्तात लग्नाच्या सोयरीकी जुळतात ते सगळे सोयरे. एका मराठ्यांची नोंद निघाली त्या मराठ्यांचा व्यवसाय शेती, पण ज्या मराठ्यांची नोंद निघाली नाही त्याचा पण व्यवसाय शेती. एकमेकाचा रोटीपिटी व्यवहार होतो. जरी नोंद निघाली नसली तरी त्याच नोंदीच्या आधारावर त्याच्या सगळ्या सोयऱ्यांना राज्यातल्या कुणबी प्रमाणपत्र द्यायचे. त्यातला एक मंत्री खूप चतुर होता. ते म्हणला मग तर हे सरसकटच होते. मराठ्याची जर एक नोंद सापडली तर त्या एका मराठ्याच्या 8-10 महाराष्ट्राला लढा येईल म्हणला. आणि म्हणला मग तसंच असतं, तुम्हाला सरसकट नाही ना पाहिजे तर सगळ्या सोयऱ्यांना द्यावा लागणार. हे गॅजेटचे सुद्धा विषय त्याच पासून आहेत. 13 तारखेच्या आत हे सगळे विषय घ्यायचं ठरलं. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी आपल्या व्याख्याप्रमाणे त्यांनी जर नाही दिली तर आपल्याला ती अंमलबजावणी मान्य नाही. गॅजेट हैदराबादचं, सातारा संस्थांचं आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं ही घ्यायचं. 83 क्रमांकाला मराठा आणि कुणबी ते पण द्यायचं, असं सगळं ठरलंय. त्यामुळे एकूण 9 मागण्या त्या घेतल्या. त्या ठीक नसता मला काय राजकारणात यायचं नाही. तुम्ही परत म्हणता ते विषय करून घ्या ना बाबा, म्हणलं मला राजकारणात यायचं नाही. माझ्या समाजालाही राजकारण करायचं नाही. आमचा उद्देश फक्त एकच आहे, गोरगरीब मराठ्यांना त्याचं हक्काचं आरक्षण मिळवून देऊन गोरगरिबांच्या लेकराच्या अंगावर वर्दी चढलेला आम्हाला बघायचंय त्या आरक्षणातून. एवढं स्वप्न आमचं, राजकारण आमचं स्वप्न नाही. आणि जर करा बाबा तुम्ही 13 पर्यंत नाही दिलं आणि मग मी जर उतरलो तर आपला कचका तसा असतो पाडा म्हणायला मग मी ढिलं पडत नाही. आणि मग इतके पाडी 288तलं एक बी येऊन देणार, कारण मला त्याच्यात जायचं नाही. माझ्या जातीला मला न्याय द्यायचा आहे. आणखीन राजकारणाकडे
मी 13 तारखेत नसल्यामुळं मी आज काही शब्द कोणचा देऊ शकत नाही, कारण मी धोका कधी देत नाही. कारण आपण जर एकदा ठरवलं तर आपण दिलेला शब्द मागं सरकीत नाहीत आणि मागं फिरत नाहीत. त्यामुळे 13 तारखेपर्यंत सरकार काय करतंय, मराठ्यांना न्याय देतंय की नाही हे बघणं गरजेचं आहे. कारण मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, पण नाही दिलं तर मग पाडायचे का निवडून आणायचे हे 13 तारखेच्या नंतर ठरणार आहे. एका पाडा शब्दावर त्यांची एवढी फजिती झालेली आणि नंतर तर मात्र मी नाव घेऊनच पाडा म्हणून सांगणार आहे. मग तर त्याचे मतदानच मोजायचं नाही. आणि तुम्हालाही सांगतो की आपण 11 तारखेला आपल्या बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठा समाजाला शांतता मराठा आरक्षण जागृती रॅलीचं आपण आयोजन केले. बीड जिल्ह्यातल्या सगळ्या मराठ्यांनी एक दिवस स्वतःच्या मुलाच्या हक्कासाठी आणि स्वतःच्या जातीसाठी एक दिवस सगळ्यांनी कामं बाजूला ठेवा. नोकरदार वर्ग मराठा असेल, व्यावसायिक मराठा असेल, शेती करणारा मराठा असेल, मजुरी करणारा मराठा असेल, सगळ्यांनी एक दिवस कामं आपल्या जातीसाठी बाजूला ठेवा. आणि बीड शहरात ज्या ठिकाणी तुमचं ठिकाण असेल मला माहित नाही, त्या ठिकाणी बीड जिल्ह्यातल्या कानाकोपऱ्यातल्या चारही बाजूनं मराठ्यांनी बीडकडे या. आपल्या लेकराला न्याय दिल्याशिवाय आपल्याला मागं हटायचं नाही. पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माननीय स्वर्गीय विनायकरावजी मेटे साहेब यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो. कारण या भावनिक क्षणात बोलणं खूप अवघड आहे, पण बोला म्हणलेत म्हणून बोललो. कारण भावनिक क्षणात बोलणं, कारण मी बिगडी नाहीये, त्याच्यामुळं मला बोलायला इतकं जड जातं. जिथं आत्महत्या होती तिथं हे बोलायला इतकं जड जातं. कारण आत्महत्या झाल्यावर सरकारला नाही कळणार किंवा या जातीवाद आम्ही करतोय म्हणणाऱ्याला नाही कळणार. ज्या पोरानं आत्महत्या केली त्या आई बापाचं काळीज जाळल्यासारखं होतंय. आमच्या आया बहिणीच्या कंपाळाचं कुंकू या आरक्षणामुळे पुसलंय. सरकारला आमच्या माय मावल्यांच्या डोळ्यातलं पाणी नाही दिसणार. आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्यांना आमच्या आई बहिणीच्या कंपाळाचं कुंकू नाही दिसणार. त्या घरावरती किती संकट आलंय, त्या घरावरती किती जाळ आलाय, त्या माऊलीनं जगायचं कसं. करता पुरुष घराच्या बाहेर घरातून गेल्याच्या नंतर संसाराचा गाडा कसा हाकायचा. एकीकडून शेतीला पाणी नाही तर दुसरीकडून घरात कोणी नोकरीला नाही, ना आपण व्यवसाय उभा करू शकतो. करता पुरुष गेल्याच्या नंतर त्या घराच्या वेदना जाणून घ्यायच्या असल्या तर सरकारनं एकदा फक्त त्या घरात जाऊन बसा, त्या घराचे हाल काय आहेत. कारण ज्या घरातला बाप गेलाय, ज्या घरातला करता पोरग या आरक्षणासाठी आत्महत्या केली, त्या आईला आणि त्या बापाला विचारा एकदा फक्त एकोता एक लेकरू गेल्याच्या नंतर उंबऱ्यावर उभा राहून काय दिसतंय. ज्या ज्या वेळेस ती उंबऱ्याला शिवती त्या त्या वेळेस समोरच्या बाज टाकलेल्या बाजावर आपला बाप किंवा आपला लेकरू ज्यावेळेस दिसत नाही ना, ती आई कोपऱ्यात जाऊन ढसा ढसा होक्सा बोक्सी रडते. याची जाणीव तुम्हाला नाही कळणार या सरकारला. आमचं लेकरू गेल्यावर आम्हाला कळतंय की आमचं एक लेकरू तरुण बांड पोरानं आज आत्महत्या या आरक्षणासाठी केली. ज्याच्या पोरानं आत्महत्या केली आणि ज्याच्या बापानं आत्महत्या केली त्याला कळतंय. ज्या बापानं ऊस तोडला, ज्या बापानं व्याजानं पैसे काढून पोरं शिकवलं आणि ते पोरं त्याचा 1% हुकल्यामुळं बापानं तिकडच फाशी घेतली किंवा त्या पोरानं तिकडच फाशी घेतली. तुम्हाला इतक्या निर्दयी सरकारला मराठ्यांच्या वेदना नाही कळायच्या. आम्हाला जातीवादी म्हणणाऱ्याला आमच्या वेदना नाही कळायच्या. आमचं दुःख काय, आम्हाला हा न्याय मिळवून द्यायचा आहे. आम्हाला त्या कंपाळाचं जे कुंकू पुसलंय ती जबाबदारी आमच्यावरती, त्यांचं स्वप्न साकार करण्याची. आमच्या करोडो मराठा समाजाने रात्रंदिवस काबाड कष्ट करून जे स्वप्न बघितले ते स्वप्न पूर्ण करायचे. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी आज आमचा हा संघर्ष सुरू होईल. हे जातीवाद वाढवण्यासाठी संघर्ष नाही, परंतु तुमचे विचार तुमच्या जवळ, आमचे विचार आमच्यापाशी आहेत. जाहीरपणानं आज सांगतोय की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय माझा जीव जरी गेला तरी येईनचाही मी मागं सरकत नाही म्हणजे नाही. शेवटच्या मरणाच्या घटका मोजायची सुद्धा माझी या समाजासाठी तयारी. माझ्या करोडो मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण टाकल्याशिवाय मी नाही मागं हटत. एक जीव मेला तरी चालत. लोक म्हणतात लाख मेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा राहिला पाहिजे. मी ही व्याख्याच उलटी करून टाकली. लाखो जगले पाहिजेत, करोडो जगले पाहिजेत. हा तुमचा मुलगा म्हणून तुम्हाला जाहीर सांगतो, एक मेला तरी चालल पण करोडो मरता कामा नाहीत. मी मरायला तयार आहे.
यांच्या संकट झेलायला तयार आहे, यांचे हल्ले सुद्धा झेलायला तयार आहे. पण एक इंचही मराठ्यांच्या पोरांना आरक्षण दिल्याशिवाय मी मग हटत नाही. मग वेळे प्रसंगी मला बलिदान द्यायचं वेळ आलं तरी मी द्यायला तयार आहे. पण मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळाल्याशिवाय एक इंचही मग हटत नाही हा शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय.